हे चमत्कारी आणि गुणकारी रोप तुमची गरिबी आणि दारिद्र्य संपवून टाकेल। तुमच्या अनेक जन्मांपासूनची जी गरिबी आहे, जे दारिद्र्य आहे, ते संपवून टाकेल। तुमच्या जीवनात चाललेल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी, बाधा असतील तर ते हे रोप संपवून टाकेल। मित्रांनो, या रोपात साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे। मित्रांनो, निसर्गाचा खजिना अनमोल आणि अमर्याद आहे। विशेषतः पावसाळ्यात जागोजागी वनस्पती उगवतात। काही रोपे आपोआपच उगवतात आणि त्यांना आपण निरुपयोगी डोकेदुखी किंवा कचरा समजून किंवा जंगली गवत समजून उपटून फेकून देतो। मित्रांनो, काही रोपांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे आपल्या आसपासच असते आणि याला आपण कचरा नाही तर खूपच मौल्यवान आणि अनमोल रत्न म्हणू इच्छितो। हिरे मोत्यांपेक्षाही जास्त मौल्यवान असतात ही रोपे। यांचे औषधी महत्त्व खूप मोठे असते। आज अशाच एका छोट्या रोपाबद्दल सांगणार आहे। माझ्या घराच्या आसपास हे रोप खूप सहजपणे उगवलेले आहे। खूप मोठ्या प्रमाणात माझ्या घरासमोर उगवलेले आहे आणि मला वाटते की तुम्हालाही याची माहिती असावी। तुम्ही स्क्रीनवर या रोपाबद्दल पाहू शकता। तुम्ही समजूनही गेला असाल की हे कशाचे रोप आहे आणि आता मी तुम्हाला सांगेन की या रोपाचे नाव काय आहे आणि यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात आणि यात आपल्याला काय काय फायदे होतात। तुम्ही हे रोप जाणून थक्क व्हाल मित्रांनो, आणि यानंतर तुम्ही याला निरुपयोगी कचरा समजून कधीही उपटून फेकणार नाही, याची मी तुम्हाला सर्वांना हमी देतो आणि हमी घेतो। मित्रांनो, आमच्याकडे या वनस्पतीला छोटा धतुरा या नावाने ओळखले जाते। वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळ्या नावांनी याला ओळखले जाते। आमच्याकडे याला छोटा धतुरा म्हणतात। तुमच्याकडे याला कोणत्या नावाने ओळखले जाते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, अनेक लोक याला गोखरू देखील म्हणतात। काही ठिकाणी याला खाखरा देखील म्हटले जाते। काही ठिकाणी शंखा होली आणि काही ठिकाणी काठ म्हणतात। अनेक ठिकाणी याला काटा गोली देखील म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला काकलवर देखील म्हटले जाते। गावात अनेकदा सर्व मुलांनी याच काकलवरने एकमेकांना मारून आपले मन प्रसन्न केले असेल। मी देखील लहानपणी माझ्या मित्रांच्या कपड्यांना हे चिकटवत असे। यांना पाहूनच आम्ही लहानपणापासून मोठे झालो आहोत। हे बहुतेक गावांमध्ये, शेतात, खड्यांमध्ये आढळते। सोप्या शब्दात सांगायचे तर काक, लुवर, सोने, चांदी, हिरे, मोती यांपेक्षाही अधिक मौल्यवान असते मित्रांनो। आणि आज मी तुम्हाला याच्या बियांबद्दल जो प्रयोग सांगेन, याच्या बिया काटेरी असतात। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात याला बिया येऊ लागतात। आधी हिरव्या रंगाच्या बिया असतात, मग हळूहळू त्या तपकिरी रंगाच्या बिया बनतात आणि हे खूपच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते। मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहित नसेल की ही खूप चांगली औषधी वनस्पती आहे, अमृततुल्य आहे, महाशक्तिशाली आहे। या औषधी वनस्पती समोर मोठे मोठे डॉक्टर किंवा औषधे देखील फेल होतात। तर सर्वात आधी तुम्ही सर्वजण याला कचरा किंवा डोकेदुखी समजून फेकून देऊ नका। ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे जी पावसाळ्यात आपोआप उगवते। याची फळे काटेरी असतात। मित्रांनो, आपण सर्वांनी भारतभूमीचे आभार मानले पाहिजेत। आपण अशा देशात राहतो जिथे आजही सर्वत्र औषधी वनस्पती पसरलेल्या आहेत। या औषधी वनस्पतींसाठी परदेशी लोक आतुरलेले असतात की त्यांना कुठून तरी हे रोपटे मिळावे। म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की आपण आजही अशा भारतभूमीत राहतो जिथे अमृतासारखी शक्ती असलेली झाडे झुडपे आजही अस्तित्वात आहेत। मित्रांनो, तुम्ही सर्वजण पाहाल की एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा प्रत्येक जण या झाडांना झुडपांना मिठी मारेल, औषधी वनस्पतींना आपल्या गळ्यात घालेल आणि इंग्रजी औषधे सोडून त्यांच्याकडे धावत येईल। कारण औषधी
वनस्पतींमध्ये अमृत असते, साक्षात देवाचा वास असतो. अजूनपर्यंत ही माहिती लोकांना माहीत नव्हती, पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून लोक इंग्रजी औषधांनी शरीर लवकर बरे करतात, पण नंतर खूप लवकर शरीर इंग्रजी औषधांच्या आधारावर चालू लागते. अशी औषधे शरीराला जिवंतपणीच मारून टाकतात. पण झाडांपासून निघालेले अमृत शरीराला अमृत बनवते, अमर बनवते, ताकदवान बनवते, म्हातारपणातही तारुण्याची शक्ती ठेवते. तर चला आता मी तुम्हाला कोणत्या कोणत्या आजारांमध्ये हे फायदेशीर ठरते याबद्दल सांगेन. मित्रांनो, सर्वात आधी तर मी तुम्हाला गोखरूचे जे हे छोटे धतुरा आहे त्याचे आयुर्वेदिक उपाय सांगेन. त्यानंतर मी तुम्हाला त्याचे तांत्रिक आणि चमत्कारी उपाय सांगेन. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ख्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा माता पार्वती, जय भोलेनाथ महादेव. मित्रांनो, माझे चॅनल बनवण्याचा एकच उद्देश आहे, सर्वांचे भले होवो, सर्वांचे कल्याण होवो. जर माझा व्हिडिओ पाहून कोणाचेही भले झाले तर मी स्वतःला कृतार्थ समजतो, भाग्यवान समजतो. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, हात जोडून प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती शिकायला मिळेल. बघा, याची जी पाने असतात ती वाटून जर त्यांचा रस काढून आपल्या केसांना लावला तर तुमच्या केसांचा टक्कलपणा दूर होतो, नवीन केस उगवायला सुरुवात होते. केसांसाठी हे अमृताचे काम करते. मित्रांनो, हे कोणी लावत नाही, तर हे सहजपणे रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागांवर आपोआप उगवते. हे झाड जर तुमच्या जवळपास असेल आणि जर कोणाला डोकेदुखीचा खूप त्रास असेल तर याची पाने वाटून 2 ते 3 थेंब रसात धी मिसळून जर तुम्ही डोक्यावर मालिश केली तर तुम्हाला याने आराम मिळू लागतो. अनेकदा हवामान बदलल्याने सर्दी खोकला मुलांना होतोच, इतकेच नाही तर मोठ्यांनाही होतो. याची पाने सावलीत वाळवून दुधासोबत सेवन केल्याने सर्दी खोकला लगेच संपतो. मित्रांनो, हे सर्व प्रकारच्या अशक्तपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणूनही काम करते. बघा, आजकालच्या काळात बहुतेक लोक अशक्तपणाच्या समस्येने खूप त्रस्त झाले आहेत, कारण आपली जीवनशैली इतकी खराब झाली आहे की आपण आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. सर्व पोषक तत्वे त्यांना पोहोचू शकत नाही. तर चला जाणून घेऊया की याचे सेवन कसे करावे. तर याची पाने सर्वात आधी सुकवून एक चूर्ण बनवा आणि मग दुधासोबत सेवन केल्याने तुमच्यातील लैंगिक शक्ती वाढते, अशक्तपणा दूर होतो. खूप सोपा उपाय आहे मित्रांनो, तुम्ही याचा वापर करू शकता. हे पुरुषांमधील शिथिलता देखील दूर करते, खूप प्रभावी सिद्ध होते. हे रामबाणासारखे काम करते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला माहिती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आता मी तुम्हाला या रोपाचा आणखी एक चमत्कारी उपाय सांगतो. त्वचेच्या रोगांवर याचा रस लावल्याने हळूहळू त्वचेचा रोग पूर्णपणे नाहीसा होतो, बरा होतो. मित्रांनो, अनेकदा मुलांना खोड येतात किंवा जखमा होतात, तर त्यावरही या पानांची पेस्ट लावा. थोड्याच वेळात फोड बरे होतात. देवीचे जे डाग असतात त्यावरही जर या पानांचा रस लावला तर डाग पूर्णपणे दूर होतात, जखमा बया होतात. मित्रांनो, असे म्हटले जाते की नासूर देखील या रोगाने बरा होतो. याचे तेल कसे बनवायचे? चला आता मी तुम्हाला सर्वांना सांगतो की केसांसाठी तेल कसे बनवले जाते. यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरत असाल त्यात याचा रस मिसळा आणि नंतर
तुमच्या केसांवर लावा. तुम्ही कोणतेही तेल वापरत असाल, नारळाचे तेल असो किंवा मोहरीचे तेल असो, सर्वात आधी लहान गोखरूची काही पाने घ्या आणि ती तेलात टाकून तेल गरम करा, उकळा आणि ते गाळून दररोज तुमच्या डोक्याच्या त्वचेवर मालिश केल्याने तुमच्या डोक्यात कधीही पांढऱ्या केसांची समस्या होणार नाही. केस नेहमी काळे आणि दाट राहतील. मित्रांनो, आणखी एक उपाय सांगू इच्छितो. धनप्राप्तीसाठी एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी याच्या मुळाला, जो छोटा धतुरा असतो, त्याच्या मुळाला धारण केल्याने धनप्राप्ती होते, वैभवाची प्राप्ती होते. आपल्याला सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया आपल्याला कोणत्या प्रकारचे धन प्राप्त होईल आणि आपल्याला त्याच्या मुळाला कसे धारण करावे लागेल. चला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी याच्या मुळाला घेऊन आपल्या घरी यायचे आहे. लक्षात ठेवा, हे मूळ खोदताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लोखंडी वस्तूंचा वापर करायचा नाही आणि या मुळाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या या कार्यासाठी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यानंतर हे मूळ तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचे आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजलाचा शिडकावा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला या मुळाला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे आहे. आणि स्वच्छ केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या घरात ज्या ठिकाणी देवी देवतांच्या मूर्ती आहेत, ज्या ठिकाणी देवी देवतांची चित्रे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला हे मूळ ठेवायचे आहे. आता त्यानंतर तुम्हाला या मुळाची निरंतर पूजा करायची आहे. म्हणजे तुम्हाला धूप दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणजे ना रात्र असो ना दिवस असो, म्हणजे प्रदोष काळाचा जो वेळ असतो, त्यावेळी तुम्हाला हे मूळ धारण करायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे मूळ धारण केले तर तुमची गरिबी, तुमची दरिद्रता संपून जाते. तुमच्या जीवनात चालू असलेले कोणत्याही प्रकारचे दोष आहेत, मग ते शनी दोष असो, राहू दोष असो, केतू दोष असो किंवा कोणत्याही प्रकारचे नवग्रहांचे दोष असो, ते संपून जातात. मित्रांनो, हे मूळ परिधान केल्याने स्थायी लक्ष्मीचा वास होतो आणि तुमची गरिबी, दरिद्रता संपून जाते. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या घरात खूपच जास्त त्रस्त झाला असाल, तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे आणि तुम्ही खूपच जास्त त्रस्त झाला असाल, तर तुम्हाला काय करायचे आहे? हे मूळ तुमच्या घराच्या मुख्य दारावर टांगून द्यायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे मूळ तुमच्या घराच्या मुख्य दारावर टांगले तर तुमच्या घराचे पूर्णपणे बंधन होते आणि तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आहे, ती तुमच्या घरातून पळून जाईल आणि तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली असेल, ती काळी जादू कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही, तुमच्या घरातून लगेच संपून जाईल. ज्या व्यक्तीने तुमच्यावर काळी जादू केली आहे, त्याच व्यक्तीवर स्वतः हे उलटून जाईल आणि स्वतः तुमच्या घराचे रक्षण करेल. एका मित्राप्रमाणे तुमच्या घराचे स्वतः रक्षण करेल आणि तुमच्या घराला नेहमी सकारात्मक शक्तीने भरून ठेवेल. मित्रांनो, तुमच्या घरात सकारात्मक शक्तीचा वास होईल. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजपासून तुम्ही या झाडांना निर्जीव किंवा कचरा समजून फेकून देणार नाही आणि या उपायांना आणि माहितीला स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. कारण भारताच्या भूमीत अशी माहिती दडलेली आहे जी हळूहळू पूर्णपणे नाहीशी होत आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान आपल्या आजूबाजूला उपलब्ध असते, परंतु माहितीच्या अभावामुळे आपल्याला त्याची माहिती नसते आणि आपण त्याला कचरा समजून, गवत समजून आपल्या घरासमोरून फेकून देतो. बघा, झाडे, वनस्पती, जडीबुटीची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक असे असतात ज्यांना झाडांची माहिती नसल्यामुळे ते वारंवार पैसे खर्च करत राहतात आणि अनेक आजारांशी झुंजत असतात. प्रत्येक प्रकारच्या जडीबुटीमध्ये
प्रकारच्या झाडामध्ये काही ना काही गुणधर्म नक्कीच असतात, आणि जर तुम्हाला ही माहिती आधीच माहीत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नसते. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा. वनस्पतीशास्त्रानुसार काळा धतुरा ही खूप शक्तिशाली गोष्ट आहे. आजचा व्हिडिओ हा काळ्या धतुयाचे मूळ घालण्याच्या फायद्यांबद्दल आहे. बघा, धतुयाची झाडे भगवान शिवजींचे स्वरूप आहेत. लक्ष द्या मित्रांनो, धतुयाची झाडे स्वतः भगवान शिवजींचे स्वरूप आहेत. काळा धतुरा कालभैरवाचेच स्वरूप आहे. काळ्या धतुयावर भगवान शनिदेव वास करतात. माता काली देखील काळ्या धतुयावर निवास करते. तुम्ही नक्कीच पाहिले असेल, आपण भगवान शिवजींची जेव्हाही पूजा करतो तेव्हा काळ्या धतुयाचे किंवा कोणत्याही धतुयाचे ते फळ आणि फूल भगवान शिवजींना नक्की अर्पण करतो. भगवान शिवजींना कोणतेही गोड पदार्थ अर्पण करण्याची गरज नाही. जर कोणताही व्यक्ती ख्या मनाने काळ्या धतुयाचे फळ किंवा फूल भगवान शिवजींना अर्पण करतो तर भगवान शिवजी ते स्वीकार करतात. असे का? कारण काळ्या धतुयामध्ये स्वतः भगवान शिवजी वास करतात. माता कालीची संपूर्ण शक्ती वास करते. मित्रांनो, काळा धतुरा काही सामान्य वनस्पती नाही. याचे उपयोग जाणून घेतल्यास तुम्ही पूर्णपणे थक्क व्हाल. याचे उपयोग जाणून घेतल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल, कारण काळा धतुरा काही सामान्य वनस्पती नाही. आणि उद्यापासूनच तुम्ही काळ्या धतुयाचे मूळ घालणे सुरू कराल. तसे आमच्या अनेक सबस्क्रायबर्सनी काळ्या धतुयाचे मूळ घालून ठेवले आहे आणि त्यांनाही याचा लाभ मिळत आहे. तर वनस्पतीशास्त्रानुसार काळ्या धतुयाचा प्रभाव उग्र मानला जातो. जसे भगवान शनीचा प्रभाव, शनी ग्रहाचा प्रभाव, मंगळ ग्रहाचा प्रभाव उग्र मानला जातो, त्याचप्रमाणे काळ्या धतुयाच्या मुळाचा प्रभावही उग्र मानला जातो. हे तात्काळ फायदे दाखवते. यात कोणताही विलंब लागत नाही. आपला फायदा हे स्वतः तात्काळ दाखवते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एकदा पूर्ण नक्की बघायचा आहे. काळ्या धतुयाचे फायदे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाऊ नका. अधुरे ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते आणि अपूर्ण ज्ञानामुळे तुम्हाला फायदा मिळणार नाही आणि तुम्ही कोणालाही असा फायदा सांगू शकणार नाही ज्यामुळे त्याला लाभ मिळेल. अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते आणि ही मी तुम्हाला जी माहिती सांगतो ती जनहित आणि जनकल्याणासाठी सांगत आहे. अन्यथा अशा प्रकारची माहिती लाखो रुपये खर्च केल्यानंतरही कोणीही सांगणार नाही. मित्रांनो, आमच्या या श्री शिवाय टीव्ही चॅनलचा एकच उद्देश आहे, जनहित आणि जनकल्याण करणे. आणि या चॅनलचे बहुतेक कमावलेले पैसे गरीब आणि असहाय्य लोकांच्या सेवेत समर्पित होतात. तर या व्हिडिओमध्ये एक एक करून जाणून घेऊया काळ्या धतुयाचे मूळ घालण्याचे फायदे. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ख्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जर काळा धतुरा मिळाला नाही तर त्याच्या जागी तुम्ही कोणत्याही धतुयाचे मूळ घालू शकता. पण काळ्या धतुयाचे मूळच घालण्याचा प्रयत्न करा. तसे शोधल्यास तुम्हाला काळ्या धतुयाचे मूळ मिळून जाईल. तर काळ्या धतुयाचे मूळ घातल्याने शनीच्या क्रूरतेचा प्रभाव, शनीची साडेसाती आणि अडीचकी त्वरित दूर राहते. बरेच लोक नीलम रत्न धारण करतात. जेव्हा शनीची साडेसाती लागते तेव्हा पण नीलमपेक्षाही लवकर परिणाम काळ्या धतुयाचे मूळ देते. शनीची पीडा दूर करण्यात नीलमपेक्षाही लवकर परिणाम काळ्या धतुयाचे मूळ देते. हे धारण केल्यानंतर शनीची क्रूर दृष्टी लागत नाही, शनीचा प्रभाव कमी होतो, शनीची पीडा दूर होते. मित्रांनो, हे देखील समजले जाते की काळ्या धतुयाचे मूळ घातल्यानंतर शुक्र मजबूत होतो, राहू केतूची पीडा देखील दूर होते. जर कोणाला राहू आणि केतूची पीडा सतावत असेल
तर ती देखील दूर होते. जर कोणाला रात्री सापांची स्वप्ने येतात, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला झोपताना सापांची स्वप्ने येतात, किंवा जर तुम्हाला पितृदोष झाला असेल तर काळ्या धोत्र्याच्या मुळाला नक्की धारण करा. हे घातल्यानंतर पितृदोष दूर होतात. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते घालण्याचे काही नियम देखील सांगेन. या नियमांचे तुम्हाला पालन करावे लागेल. याची मूळ घातल्यानंतर भूतप्रेत आणि वाईट शक्तींपासून तुम्ही नेहमीच सुरक्षित राहाल. ते नेहमीच तुमचे रक्षण करतील. मित्रांनो, याची मूळ धारण केल्यानंतर शरीरात आंतरिक ऊर्जेचा प्रवाह होतो. कशा प्रकारे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह होतो? जसे की जर एखादी व्यक्ती भित्री असेल तर अशी व्यक्ती साहसी बनते. जसे की एखादी व्यक्ती कमकुवत असेल तर अशी व्यक्ती बलवान बनते. ज्याच्या शरीरात आध्यात्मिक गुणांची कमी आहे अशी व्यक्ती हे धारण करते तर त्यांच्या शरीरात आध्यात्मिक गुण वाढू लागतात. मित्रांनो, याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही याची मूळ धारण केली तर नजर दोष, भूतप्रेत याच्या मुळाला घातल्यानंतर तुम्हाला अजिबात स्पर्श करू शकत नाहीत. भूतप्रेत याच्या मुळाला घातलेल्या व्यक्तीपासून कोसो दूर पडतात, कारण याच्या आतमध्ये काही असे चमत्कारी गुण आढळतात. चला मी तुम्हाला याची मूळ घातल्यानंतर भूतप्रेत का पडतात ते देखील सांगतो. तर याची मूळ घातल्यानंतर भगवान शिवजी तुमच्या सोबत नेहमी राहतात असे समजले जाते. मित्रांनो, जी व्यक्ती काळ्या धोत्र्याची मूळ घालते तर अशा व्यक्तीसोबत भगवान शिवजी नेहमी सोबत राहतात. त्यामुळे भूतप्रेत तुमच्या जवळही येऊ शकत नाहीत, म्हणजेच ते तुमच्या जवळ येण्यासही घाबरतात. जर कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची मूळ धारण करते तर भूतप्रेत स्पर्श करण्याचा प्रयत्न करतील तर ते भूतप्रेत देखील भस्म होतील. तर तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी घर कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचे रक्षण करू इच्छिता तर अशा प्रकारच्या काळ्या धोत्र्याच्या मुळाला नक्कीच घाला. आणि शक्य असल्यास काळ्या धोत्र्याचे मूळ तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारावर कपड्यात बांधा. शनिवारी संध्याकाळच्या वेळी नक्कीच बांधा. नक्कीच तुमच्या घरात भूतप्रेत प्रवेश करू शकणार नाहीत. तुमच्या घरात जर कोणी दृष्ट लागलेले व्यक्ती असतील तर त्यांचे सर्व दृष्ट दोष खेचले जातील आणि तुमच्या घरात जे कोणी व्यक्ती येतील ते सर्व शक्ती बाहेर सोडून येतील. त्यांच्यासोबत कोणतीही शक्ती येणार नाही. मित्रांनो, याच्या मुळात जो काळा धोत्रा आहे त्याच्या मुळात जर शनिवारी दूध किंवा मोहरीचे तेल टाकले तर ते थांबलेली कामे पूर्ण करते, किंवा वारच्या दिवशी त्याच्या मुळात दूध टाकले तर ते तुमची थांबलेली कामे पूर्ण करते. त्याच्या मुळाला घासून जर टिळा लावला, म्हणजे त्याच्या मुळाला घासून टिळा लावला तर ते लोकांना वश करण्याचे काम करते. म्हणजेच तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जात असाल किंवा मुलाखत देण्यासाठी जात असाल तर त्याच्या मुळाला घासून टिळा लावा आणि मुलाखत देण्यासाठी जा. नक्कीच तुम्ही यात यशस्वी व्हाल. मित्रांनो, काळ्या धोत्र्याचे मूळ घातल्याने दैवी, शारीरिक आणि मानसिक या सर्व प्रकारच्या पीडा संपतात. सर्व प्रकारच्या पीडा खेचून घेतात. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की महागडे रत्न घालण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारचे मूळ धारण केले पाहिजे, कारण रत्नांमध्ये भेसळ असू शकते पण मुळात कधीही भेसळ नसते, कारण तुम्ही ते स्वतः खणून आणाल. त्याचे मूळ तुम्ही स्वतः आणाल तर त्यात कोणत्याही प्रकारच्या भेसळीची भीती राहत नाही. मित्रांनो, मोठे मोठे शत्रू हे धारण केल्यानंतर पराभूत होतात. लोक मान झुकवतात. हे घातल्यानंतर कोणतेही रत्न घालण्याची गरज नसते. हे स्वतः सर्व रत्नांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि फलदायी असते. हे ग्रहांचे अधिष्ठाता आहे, ज्याने काळ्या धोत्र्याचे मूळ घातले आहे. जो कोणी व्यक्ती काळ्या धोत्र्याचे मूळ घातला आहे त्याचे नशीब चमकले आहे. अनेक लोकांवर लवकर परिणाम दिसतो तर काही लोकांवर थोडा उशिरा परिणाम दिसतो, पण त्याचा परिणाम नक्कीच दिसतो.
काळ्या धोत्याचे मूळ धारण केल्यानंतर व्यक्तीमध्ये आध्यात्मिक उन्नती होते. असे व्यक्ती हळूहळू धार्मिक बनू लागतात. अशा व्यक्तींची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होऊ लागते. जे लोक राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना वाटते की समोरच्याने त्यांच्या समोर मान झुकवून बोलावे किंवा राजकीय क्षेत्रात पुढे जायचे आहे, प्रगती साधायची आहे, तर अशा व्यक्तींनीही काळ्या धोत्याचे मूळ नक्कीच धारण करावे. जे व्यक्ती काळ्या धोत्याचे मूळ परिधान करतात असे व्यक्ती नेहमी विजयी असतात. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की काळ्या धोत्याचे मूळ कोण कोण परिधान करू शकतात आणि कोण त्याचे मूळ परिधान करू शकत नाही. तर मित्रांनो, 7 वर्षांवरील कोणतीही महिला किंवा पुरुष किंवा तरुण किंवा तरुणी कोणीही हे धारण करू शकते, पण 7 वर्षांवरील असावे. आणि ते कशात परिधान करावे? तर चांदीच्या ताबीजमध्ये तुम्ही ते धारण करू शकता. चांदीच्या ताबीजमध्ये मी का म्हणतो? कारण चांदीच्या ताबीजमध्ये त्याचा परिणाम तात्काळ दिसतो. म्हणजे चांदीच्या ताबीजमध्ये जर तुम्ही काळ्या धोत्याचे मूळ परिधान केले तर त्याचा परिणाम तात्काळ दिसतो. 100 त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. तर तुम्ही ते चांदीच्या ताबीजमध्ये नक्कीच धारण करा. मित्रांनो, जर तुम्ही चांदीचे ताबीज घेण्यास सक्षम नसाल तर कोणत्याही ताबीजमध्ये परिधान करू शकता, त्याचाही परिणाम तुम्हाला तीव्र मिळेल. पण चांदीच्या ताबीजमध्ये त्याचा परिणाम तीव्र असतो. यासोबतच जर तुमच्या घरात कोणतेही भूतप्रेत असेल तर ते भूतप्रेत आता तुमच्या घरात थांबू शकणार नाही. कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात टिकू शकत नाही. जसे तुम्ही हे मूळ असलेले उपाय करता, या मुळाला तुमच्या घरात टांगता, तर कोणता उपाय आहे, कसा करायचा आहे याबद्दल बोलूया. बघा, सर्वात आधी हा उपाय स्त्रिया देखील करू शकतात आणि पुरुष देखील करू शकतात. सर्वांसाठी हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुमचा कोणताही पैसा खर्च होणार नाही. कारण फक्त तुम्हाला या मुळाने उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचा आहे. आणि कोणत्या वेळी करायचा आहे, कोणत्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे? तर सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, उपाय करण्यासाठी कोणते झाड आहे जे तुम्हाला शोधायचे आहे. आपण येथे बोलत आहोत अपामार्गच्या झाडाबद्दल, ज्याला अल्टजीरा देखील म्हणतात. ठीक आहे ना, अल्टजीरा. आता बघा, हे 2 प्रकारचे असते. एक ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या शेंगा येतात, ठीक आहे ना, पांढरा अल्टजीरा येतो. आणि एक असतो गुलाबी रंगाचा, ठीक आहे ना, म्हणजे ज्यावर गुलाबी रंगाचा अल्टजीरा येतो. आणि हे असे झाड आहे जे तुमच्या जीवनात खूप चमत्कार करेल. शत्रू, भूत, प्रेत, दुश्मन सर्व काही तुमच्या जीवनातून दूर होतील. सगळे कष्ट दूर होतील. ज्यांना पैशांची चिंता आहे त्यांच्याही समस्या दूर होतात. तुम्ही हे मूळ तुमच्या घरात टांगताच. त्याचबरोबर घरात कोणतीही नकारात्मक शक्ती असेल, ज्यामुळे घरात कलह असेल, घरात पैसा येत नसेल किंवा घरातील सदस्य आजारी असतील, तर तुम्ही हे मूळ टांगताच. रातोरात चमत्कार तुम्ही स्वतःच पाहाल. तर आता आपण बोलूया की हे मूळ तुम्हाला कसे आणायचे आहे. असे नाही की तुम्ही गेलात आणि थेट मूळ घेऊन आलात. याला आधी तुम्हाला निमंत्रण द्यायचे आहे, ठीक आहे ना, यांच्याशी प्रार्थना करायची आहे.